कार्यक्रमातील चोरी प्रकरणात पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमातून लंपास झालेले 12,50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी मध्य प्रदेशातून हस्तगत केलेत. पाहूया या कारवाईचा संपूर्ण तपशील. नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने साखरपुड्याच्या कार्यक्रमातून चोरी झालेल्या सोन्याचे दागिने पुनर्प्राप्त करण्यात मोठे यश मिळवले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे 125 ग्रॅम सोनं, ज्याची सध्याची किंमत 12,50,000 रुपये एवढी आहे. ही घटना 6 नोव्हेंबर 2025 रोजी समोर आली. नागपूरहून नाशिकला आलेल्या सुषमा निर्वाण यांनी आपल्या मुलाचा साखरपुडा पंचवटीतील स्वामीनारायण हॉल येथे आयोजित केला होता. कार्यक्रम सुरू असतानाच त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासाचा वेग वाढवत पोलिसांनी मध्य प्रदेशात शोध मोहीम राबवली आणि चोरीस गेलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले. चोरी करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून जलद गतीने सुरू आहे.